मित्रांनो, शेतकऱ्यांचं नशीब थोडं हरामखोर टाईपचं आहे. आता ते नशीब हरामखोर काऊन आहे हे तुम्हाला मी दाखवतो. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये चमचम करणारी मस्त कोथिंबीर दिसत आहे, एक नंबर आणि एकदम टाकाटाक हिरवागार रंग दिसत आहे मित्रांनो. पण आता या कोथिंबीरीचं मित्रांनो, ज्यावेळेस ही कोथिंबीर छोटी होती, म्हणजे आता मार्केटमध्ये नेण्यासाठी अजून तयारच झालेली नाही, म्हणजे छोटी स्वरूपाची होती, त्यावेळेस त्याला 1900 रुपये शेकड्याचा भाव होता. मग जर मी 100 गड्डी नेली असती तर मला 1900 रुपयाचं प्रॉफिट होतं, म्हणजे 100 कमी 2000 रुपये मी 100 गड्डी मागं कमवत होतो. पण मित्रांनो, आता ही जी कोथिंबीर आहे ना, हे बघा तुम्ही, याची हाईट किती वाढलेली मस्तपैकी. अशी जर गड्डी बांधली ना, एकदम टाकाटाक नंबर एक गड्डी बांधली मित्रांनो, पण आता त्याला मागते 2 रुपयाने, फक्त 2 रुपये. म्हणजे जर मी 100 गड्डी नेली तर मला फक्त 200 रुपये मिळणार आहे. आणि ते पण अशी मिळणार, ते हातवात नाही मिळत मित्रांनो. त्यासाठी पण लय डोकं लावावं लागतं, व्यापाऱ्यासोबत बोंबलत राहावं लागतं का भाऊ माल ओरिजिनल आहे, टाकाटाक आहे, हिरवागार रंग आहे त्याच्यामध्ये. तर एवढ्या सगळ्या गोष्टी मित्रांनो त्यांना बोलावं लागतात. आणि एवढं बोलून बी पान पिवळंच आहे, गड्डी बारीकच बांधली, तर अशा प्रकारचे मित्रांनो एवढा सामना करून मग 200 रुपये मिळणार. पण मित्रांनो, ज्यावेळेस ही छोटी होती ना, त्याला 1900 रुपयाचा भाव होता. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या नशिबामध्ये हीच गोष्ट बघायला भेटते. जे पण शेतकरी कंटिन्यू भाजीपाला करतात मित्रांनो, असे शेतकरी प्रॉफिटमध्ये राहतात. आपल्या बाजारामध्ये भाजीपाल्याचा तुम्ही धंदा करत असाल मित्रांनो, तर 100% तुम्हाला मार्गदर्शन मित्रांनो. तुम्हाला जर एखादा भाजीपाला करायचा तर तुम्ही कंटिन्यू करा. आता मित्रांनो, आपला एवढा जो पूर्ण प्लॉट आहे ना मित्रांनो, पूर्ण फेल आहे, पूर्ण 2 रुपयाचा भाव मित्रांनो. आणि अजून वाटतं आता पुढच्या हप्त्यामध्ये मला याला डायरेक्ट ढोरापुढं टाकलं लागतं काय कोण, म्हणजे आमच्या घरी गाय वासराला टाकून दिलं ना, ते खाऊन येतील मित्रांनो. त्यांच्या पुढे टाकायचाच विचार चालू आहे माझा, कारण 1 रुपयाने काही परवडत नाही मित्रांनो. एवढ्या लांब जायला 10-20 किलोमीटर जाऊन मित्रांनो मार्केटला विकावं लागतं. तर ही समस्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनात पाहायला भेटते. तर शेतकरी मित्रांनो, फक्त डाव एवढाच राहायचा, जर तुम्हाला एखादा भाजीपाला जर तुम्हाला करायचं तर तुमच्याकडे कंटिन्यू पाहिजे. म्हणजे आता एवढा माझा प्लॉट आहे ना, तर ह्यो आता मोठ्या हाईटला झालेला आहे. तर कुठेतरी कोणत्यातरी कोपऱ्यामध्ये अजून एक प्लॉट माझा रेडी पाहिजे, जे हे गेल्याच्या नंतर लगेच माझा विकण्यासाठी तयार राहील. कधी कधी काय होतं, आपला ह्यो प्लॉट चालला जातो आणि ज्यावेळेस आपल्याकडे माल उपलब्ध नसतो, मार्केटमध्ये मोकार भाव वाढतात. आता वांग्याचं तसं झालं मित्रांनो. मागच्या 2 हप्त्यापूर्वी वांगे म्हणजे बाबा 1500 रुपये कॅरेट, फक्त त्याच्यामध्ये 12 ते 13 किलो वांगे, पण 1500 रुपयाने कॅरेट घ्यायचं. आज तेच कॅरेट 400 ते 500 रुपयाला विकते. म्हणजे ही उतार चढाव मित्रांनो भाजीपाल्यामध्ये होत असतो. तुम्हाला जर भाजीपाला करायचं तर मित्रांनो, एक तुमचा भाऊ म्हणून, एक तुमचा सल्लागार म्हणून मित्रांनो माझं तुम्ही बोलणं लक्षात घ्या, कारण याशिवाय पर्याय नाही. भावांनो, शेवटी जाताना एकच महत्त्वाची गोष्ट, आपल्यासारखी यूट्यूबला भरपूर चॅनल उपलब्ध आहेत मित्रांनो, जे शेतकऱ्यांना शेतीबद्दल सल्ला देतात, मार्गदर्शन करतात, त्यांना सपोर्ट करतात. चांगली गोष्ट आहे, लाखात एक गोष्ट आहे. पण मित्रांनो, या गोष्टीबद्दल सुद्धा बोलत जा. शेतकऱ्यांना कुठं नुकसान होणार आहे या गोष्टीबद्दल त्यांना सांगत जा. या गोष्टी मार्गदर्शन म्हणजे गरजेचं आहे मित्रांनो, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना असं नाही का तुम्हाला वर्षभर नुसतं उत्पन्नच होणार आहे, त्याच्यामध्ये कधीच तुम्हाला लॉस नाही होणार असं नाही. प्रत्येक शेतकरी मित्रांनो नुकसानमध्ये जातो, नुकसानीत राहतो मित्रांनो. आणि ही शेतकऱ्यांची खरी समस्या आहे. तुम्हाला एका टायमाला फायदा जरी मी नाही करून देत आला तर तुमचं नुकसान कमीत कमी टळलं पाहिजे. हा आपल्या मित्रांनो सगळ्यात मोठा हेतू या चॅनलचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं थोडं आवडलं असेल तर आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तेवढे एकदा सबस्क्राईब करून टाका, म्हणजे पुढचा येणारा लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला भेटला पाहिजे. चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.